भगवद्गीता अध्याय 15 म्हणण्यास सुरुवात करते. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्यायः. श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूलमदः शाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणः प्रवृत्ता विषयः प्रवालाः. अधश्च मूलानि अनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह ततोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा. अश्वत्थमेनं सुविरूढमूलमसङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यम्. यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये. यतः प्रवृत्ति प्रसृता पुराणी निर्माणमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ता सुखदुःखसंज्ञे गच्छन्त्यमूढाः पदमव्ययन्तत्. न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः. मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. शरीरं यद्वाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैत्वा निसंयाति. वायुर्गन्धानि वाशयात्. श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चाय विषयानुपसेवते. उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषा. यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं. यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त चेतस. यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं. यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्विमामकम्. गामाविश्य च भूतानि धारयाम्यमोजसा. उष्णामि च सदि सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिना देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधं. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतस्मूर्तिजिज्ञानमपोहनं च. वेदे च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृत्वेर्विदेव चाहं. द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च. क्षरः सर्वाणि भूतानि कुटस्थोऽक्षर उच्यते. उत्तमः पुरुषोऽस्त्वन्यः परमात्मेति भारत. यो लोकत्रयं गुणमाविष्टः विवर्तव्यः ईश्वरः. यस्मात्तक्षरमतीतोऽहं क्षरादपि चोत्तमः. अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. यो मामेवं सम्पूर्णो जानाति पुरुषोत्तमः स सर्वभजति मां सर्वभावेन भारत. इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ. एतद्बुद्ध्वा बुद्धिमानस्य कृतकृत्यश्च भारत. ओम तस्सदिति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां शास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तमयोगो नाम पंचदशोऽध्यायः. हरे नमः हरे नमः हरे नमः. धन्यवाद. खूप सुंदर वेदिका, छान म्हटला श्लोक सगळे. थँक्यू. रामकृष्ण हरी. कालच म्हणजे सोमवारच्या अभ्यास वर्गात श्लोक क्रमांक 13 म्हणजे गामाविश्यच्या भूतानी
हा स्मृतीताईंनी या श्लोकाचं अतिशय अभ्यासपूर्ण आणि नेमक्या उदाहरणासह चिंतन मांडले. भगवंत सांगतात आहे की माया रूपाने मीच सर्व भूतमात्रांमध्ये स्थित आहे, व्याप्त आहे. संपूर्ण पृथ्वीमध्ये जे बल आहे ते भगवंताचंच आहे. समर्थ म्हणतात की जगात सत्य काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे. सगळ्या फिरणाऱ्या ब्रह्मांडामध्ये एकच न फिरणारं स्थिर तत्व म्हणजे मीच आहे. त्यालाच ब्रह्म किंवा आत्मा असे म्हणतात. हे तत्वच सत्य आहे आणि तेच आपल्याला जाणून घ्यायचे आहे. सत्य सर्वत्र बघण्याची आपल्याला सवय लागली की जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे असे होऊन जाते. जे जे भेटे जे भूत ते ते जाणे जे भगवंत. आज आता आपण 14व्या श्लोकाकडे वळूया. 15व्या अध्यायातील 14व्या श्लोकाचे चिंतन करणार आहेत सौ शैवल शिरीष अत्रे. या पुणे येथील रहिवासी आहेत. त्यांचे शिक्षण BSc होम सायन्स झालेले आहे. सौ शैवलताई परमपूज्य आचार्य डॉक्टर सुनील काकांच्या अनुग्रहित आहेत. शैवलताईंना अनुग्रह घेऊन साधारण 5-6 महिने झालेले असून श्रीगुरूंच्या कृपेने मनोबोध या ग्रंथातील 4 ते 5 श्लोकांवर त्यांचे चिंतन झालेले आहे. मी शैवलताईंना विनंती करते की त्यांनी आपले वक्तव्य सुरू करावे आणि उशीर झाल्याबद्दल क्षमस्व. राम कृष्ण हरी. सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमां अस्मदाचार्य पर्यंतां वंदे गुरु परंपरां परंपरां. परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार. परमपूज्य मंदाताईंना साष्टांग नमस्कार. माझे सद्गुरू डॉक्टर सुनील काका आणि आदरणीय शैलजा काकूंना साष्टांग नमस्कार. नीलाताईंना साष्टांग नमस्कार. आणि श्रोते तुम्ही जगदीशाची मूर्ती तुम्हालाही साष्टांग नमस्कार. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. 15व्या अध्यायाचे पठण करणारे सर्व बालगोपाळ जे राधाकृष्ण रूपच आहेत त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे. आज पठण करणारी वेदिका हिचेही कौतुक. 15व्या अध्यायाचे चिंतन मांडणाऱ्या सर्व व्यक्तींना माझा नमस्कार. आजचा आपला श्लोक आहे अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम. पुरुषोत्तम योग. या 15व्या अध्यायात पुरुषोत्तम योग सांगितला आहे. पुरुषोत्तमाशी आपला संबंध जोडणे अथवा पुरुषोत्तमाहून मी भिन्न नाही याचा अनुभव घेणे हेच या अध्यायाचे ध्येय आहे. याचा अनुभव घेण्यासाठी पुरुषोत्तमाचे स्वरूप ओळखले पाहिजे. त्या पुरुषोत्तमाचे स्वरूप याप्रमाणे जाणणे योग्य आहे. यस्मात् क्षरमतीतोहम अक्षरादपि चोत्तमः अतोस्मि लोके वेदे च प्रतितः पुरुषोत्तमः. क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष असे 2 पुरुष आहेत. या दोहोंहून जो श्रेष्ठ त्याचे नाव पुरुषोत्तम होय. क्षरपुरुष, अक्षरपुरुष आणि उत्तम पुरुष असे 3 पुरुष आहेत. त्यात जो उत्तम पुरुष आहे तो तिन्हीत उत्तमोत्तम असल्यामुळे त्याला पुरुषोत्तम म्हणतात. हा बाकीच्या दोहोंहून पृथक नाही, तर क्षर आणि अक्षर त्या पुरुषोत्तमात एकरूप झाले आहेत. हा विषय समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. आपल्यापाशी सरबत आहे, त्यात पाणी आहे आणि साखर आहे. येथे पाणी आणि साखर मिळून सरबत हे 3 पदार्थ झाले. पाणी एक वस्तू, साखर दुसरी वस्तू आणि पाण्याहून श्रेष्ठ आणि साखरेहून उत्तम अशी तिसरी वस्तू आहे आणि तिचे नाव सरबत आहे. यात पाणी आणि साखर एकरूप झाले आहेत आणि एवढ्यासाठीच सरबत म्हणते की पाण्याहून श्रेष्ठ आणि साखरेहून उत्तम मी आहे. पाण्यापासून किंवा केवळ साखरेपासून नव्हे तर अर्थात या दोहोंपासून सरबत उत्तम होते आणि हे दोन्ही पदार्थ सरबतात एकरूप होऊन राहतात. ही गोष्ट उघड आहे. अशाच प्रकारे क्षरपुरुष ज्यात अंतर्भूत आहे पंचभूते, मन, बुद्धी आणि अहंकार, आणि अक्षरपुरुष म्हणजे जीवतत्व
हे दोन पुरुष आहेत. पण हे दोन पुरुष असे नाहीत की जे भिन्न भिन्न बाटल्यात भरून ठेवता येतील. हे सर्वत्र परस्परांशी समरस झालेले आहेत. तथापि कल्पनेने यांचा भेद माहीत होतो. उदाहरणार्थ, साखरेचा खडा आणि गोडी हे कधीही भिन्न न होणारे पदार्थ परस्पर भिन्न आहेत असे जागतिक बुद्धीला दिसते. याचा जो एकरूपात मेळ आहे ना, तोच पुरुषोत्तम आहे. कारण याच्या रूपात क्षरही आहे आणि अक्षरही आहे. अशा प्रकारे पुरुषोत्तमात क्षरही आला आणि अक्षर तत्वही आले आणि या दोहोंच्या संयोगाने होणारा पुरुषोत्तमही यात आला. याप्रमाणे पुरुषोत्तमात पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार, जीवतत्व या 9 तत्वांचे एकरस मिलन आहे. हे एकरस पूर्वी नव्हते आणि आत्ता झाले असे नाही, तर सदा सर्वदा ही सर्व भासमान तत्वे एकरूपच आहेत. अविवेकामुळे आम्हाला जी भिन्नता भासते ती विवेकाने अभिन्नता झाली इतकेच समजले पाहिजे. उदाहरणार्थ, पाण्याचे बर्फ केले अथवा पाण्याची वाफ केली तर बर्फ, पाणी, वाफ यात निरनिराळ्या भावाचे अनुभव येतात. तथापि जलतत्वांचीच ही रूपे आहेत. अथवा साखरेचे अनेक पदार्थ केले तरीही भिन्न भिन्न पदार्थांचे भाग होत असतानाही त्या सर्वांचा साखरपणा केव्हाही नाहीसा होत नाही. तद्वतच एक सद्वस्तू, एकच पुरुषोत्तम अनेक रूपात प्रगट झाला तर त्यात भिन्नता कोणत्याही रीतीने येऊ शकत नाही. इलेक्ट्रॉन्स. आजकालची शास्त्रे एकमताने म्हणत आहेत की विद्युत कणांपासूनच विश्वातील सर्व वस्तू झाल्या आहेत. अनंत वस्तूंच्या रूपात हे विद्युत कणच आमच्या समोर उपस्थित आहेत. वीज, विजेची तार, विजेचे खांब, विजेचे दिवे इत्यादी सर्व विद्युत कणांपासूनच बनले आहेत. हे पदार्थ अनंत आहेत, भिन्न भिन्न गुणधर्माचे आहेत, तथापि ते एकाच सत्तत्वापासून बनलेले आहेत. हीच गोष्ट इंद्र म्हणजेच विद्युत. इंद्रो मायाभिः पुरुरूपयते असं ऋग्वेदात सांगितलंय. इंद्र आपल्या सामर्थ्याने अनेक रूपात म्हणजेच अनंत रूपात प्रगट होतो. या ठिकाणी इंद्र हे नाव विजेचेच आहे. जे सायन्सने सांगितले तेच हजारो वर्षापूर्वी आपल्याला वेदांनी सांगितलेले आहे. अशा प्रकारे एकच पुरुषोत्तम विश्वरूपात प्रगट झाला आहे. अखंड विश्वरूप. मग या विश्वरूपात काय आमचे रूप नाही? अवश्य आहे. पण आमचे रूप हे तरी कशाचे आहे? याचे उत्तर असे की ज्याचे हे अखंड विश्वरूप त्याचेच हे रूप आहे. तेथे दुसरी वस्तूच नाहीये. तेथे दुसऱ्या वस्तूचे रूप कसे असणार? अर्थात मी, तो, हा हे सगळं व्यवहार पुरुषोत्तमाच्याच रूपात होत आहेत, यात संशय नाही. पुरुषोत्तमच स्वतः प्रत्येक स्थूल रूपात नटासारखा प्रगट होत आहे. ज्याप्रमाणे एकच अकार सर्व वर्णमालेचे रूप धारण करून नंतर वाङ्मयाच्या अनेक रूपात व्यक्त होतो, त्याप्रमाणे असे समजावे की एकच आकाराची सर्व वर्णमाला बनली असेल तरीही शब्दांचे उलटसुलट अर्थ होतच राहतात. याच प्रकारे एकाच सत्तत्वाचे सर्व विश्व बनल्यावर त्या विश्वात द्वंद्व भाव प्रगट झाला, म्हणून त्यात काही आश्चर्य मानण्याचे कारण नाही. ये चैव सात्विका भावा राजसास तामसाश्चये मत्त एवेति तन्विद्धि न त्वहम तेषु ते मयी. जे सात्विक, राजस आणि तामस भाव या विश्वात प्रगट होत आहेत ते सर्व आत्म्यापासूनच होत आहेत. केवळ सात्विक भाव आत्म्यापासून झाले आणि तामस भाव दुसऱ्या कोणा सैतानापासून झाले आहेत असे नव्हे. एकच आत्मा आहे, सैतान म्हणून दुसरी एखादी वस्तू नाही. अर्थात एकाच सद्वस्तूपासून हे सर्व विविध भाव उत्पन्न होतात. या आत्म्याचेच हे विश्वरूप आहे आणि त्यातच आपण सर्व सम्मिलित आहोत आणि म्हणूनच आपण सर्व त्याच्यापासून भिन्न नाही आहोत. हे विश्व त्याचेच शरीर आहे. प्रत्येक मनुष्याचे अथवा प्राण्याचे एक शरीर असते. त्या प्राण्याच्या आत्म्याचे दर्शन तर कोणाला होत नाही. जे दर्शन होते त्या प्राण्याच्या शरीराचेच दर्शन होते. यावरून हे स्पष्ट होते की आत्म्याचा साक्षात्कार त्याच्या प्रकृतीतच व्हायचा आहे. भगवंतच पृथ्वीमध्ये प्रवेश करून तिच्यावर असलेला संपूर्ण स्थावर जंगम प्राण्यांना धारण करतात. पृथ्वीची धारण शक्ती आहे ती पृथ्वीची स्वतःची नसून भगवंतांचीच आहे. वैज्ञानिकही या गोष्टीचा स्वीकार करतात की पृथ्वीपेक्षा पाण्याचा स्तर उंच आहे आणि पृथ्वीवर पाण्याचा भाग
जमिनीपेक्षा खूपच जास्त आहे. असे असूनही पृथ्वी जलमय होत नाही. हा भगवंतांच्या धारण शक्तीचाच प्रभाव आहे. पृथ्वीच्या उपलक्षणाने हे समजून घ्यावे की पृथ्वीशिवाय जेथे कुठे धारण शक्ती दिसून येईल ती सर्व भगवंतांचीच आहे. पृथ्वीत असलेला अन्नोत्पादक शक्ती आणि गुरुत्वाकर्षण शक्ती भगवंतांच्या शक्ती ही भगवंतांचीच समजावी. पुष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मका. चंद्रात दोन शक्ती आहेत, प्रकाशिका शक्ती आणि पोषण शक्ती. प्रकाशिका शक्तीमध्ये आपल्या प्रभावाचे वर्णन पूर्व श्लोकात केल्यानंतर आता भगवान या श्लोकात चंद्राच्या पोषण शक्तीमध्ये आपला प्रभाव सांगतात की चंद्राच्या माध्यमातून संपूर्ण वनस्पतींना मीच पुष्ट करतो. चंद्र शुक्ल पक्षात पोषक आणि कृष्ण पक्षात शोषक असतो. शुक्ल पक्षात रसमय चंद्राच्या मधुर किरणांनी अमृत वर्षा होत असल्यामुळेच लता वृक्ष पुष्ट होतात आणि सुपुष्पित आणि सुफलित होतात. मातेच्या उदरात स्थित असलेला शिशुही शुक्ल पक्षात वृद्धीला प्राप्त होतो. येथे सोम पद चंद्रलोकाचा वाचक आहे, चंद्रमंडळाचा नव्हे. नेत्रांनी आपण जे पाहतो ते चंद्रमंडळ. चंद्रमंडळापेक्षाही वर म्हणजे डोळ्यांना न दिसणारा चंद्रलोक आहे. उपर्युक्त पदार्थामध्ये विशेष रूपाने सोमपद देण्याचा अभिप्राय असा आहे की चंद्रामध्ये प्रकाशाबरोबर अमृत वर्षाव करण्याची ही शक्ती आहे. ते अमृत अगोदर चंद्रलोकातून चंद्रमंडळात येत असते आणि मग चंद्रमंडळातून भूमंडळावर येत असते. येथे औषधी पदार्थांच्या अंतर्गत गहू, हरभरा इत्यादी सर्व प्रकारची अन्ने समजावीत. चंद्राकडून पुष्ट झालेल्या अन्नाचे सेवन केल्याने मनुष्य, पशु, पक्षी इत्यादी सर्व प्राण्यांना पुष्टी मिळते. औषधीत व वनस्पतीत शरीराला पुष्ट करण्याची शक्ती आहे. जी शक्ती आहे ती चंद्राकडून येत असते. चंद्राची ती पोषण शक्ती ही त्याची स्वतःची नसून भगवंतांचीच आहे. भगवंतच चंद्राला निमित्त करून सर्वांचे पोषण करीत असतात. 12व्या श्लोकात अग्नीच्या प्रकाशन शक्तीमध्ये आपल्या प्रभावाचे वर्णन केल्यावर भगवान या श्लोकात वैश्वानर रूपी अग्नीच्या पाचन शक्तीमध्ये आपल्या प्रभावाचे वर्णन करीत आहेत. तात्पर्य, अग्नीचे दोन्हीही कार्य प्रकाश करणे आणि पचवणे भगवंतांच्याच शक्तीने होत असतात. प्राण्यांच्या शरीरांना पुष्ट करणे तसेच त्यांचे प्राण रक्षण करण्यासाठी भगवंतच वैश्वानर म्हणजे जठराग्नी या रूपाने त्या प्राण्यांच्या शरीरात राहतात. मनुष्याप्रमाणे लता, वृक्ष इत्यादी स्थावर आणि पशु पक्षी इत्यादी जंगम प्राण्यातही वैश्वानराची पाचन शक्ती काम करते. लता, वृक्ष इत्यादी जे खाद्य पदार्थ ग्रहण करतात पाचन शक्तीद्वाराच त्यांचे पाचन होऊन परिणामी त्या लता वृक्षादींची वाढ होत असते. प्राणापान समायुक्त. शरीरामध्ये प्राण, अपान, समान, उदान आणि व्यान हे 5 प्रधान वायू आणि नाग, कूर्म, कुकर, देवदत्त आणि धनंजय हे 5 उपप्रधान वायू राहतात. या श्लोकात भगवान 2 प्रधान वायू प्राण आणि अपान यांचे वर्णन करत आहेत. कारण हे दोन्ही वायू जठराग्नीला प्रदीप्त करतात. जठराग्नीने पचवलेल्या भोजनाचा सूक्ष्म अंशाला अथवा रसाला शरीराच्या प्रत्येक अंगामध्ये पोहोचवण्याचे सूक्ष्म कार्यही प्रामुख्याने प्राण आणि अपान वायूंचेच आहे. पचाम्यन्नम चतुर्विधम. प्राणी 4 प्रकारच्या अन्नांचे भोजन करतात. भोज्य, जे अन्न दातांनी चावून खाल्ले जाते, उदाहरणार्थ पोळी, भाकरी वगैरे. जे अन्न गिळले जाते, उदाहरणार्थ दूध, रस, खीर इत्यादी. चोष्य, दातांनी चावून ज्या खाद्य पदार्थांचा रस चोखला जातो आणि शिल्लक राहिलेल्या असार भागाला टाकून दिले जाते, जसे ऊस, आंबा इत्यादी. त्याप्रमाणेच वृक्षादी स्थावर योनी याच प्रकारच्या अन्नाला ग्रहण करतात. लेह्य, जे अन्न जिभेने चाटले जाते, जसे चटणी, मध, पंचामृत, रायते. अन्नाच्या उपयुक्त 4 प्रकारांपैकीही एकेकाचे अनेक भेद आहेत. भगवान म्हणतात की या 4 प्रकारच्या अन्नात वैश्वानर म्हणजे जठराग्नी रूपाने मीच राहतो आणि मीच अन्न पचवतो. अन्नाचा कोणताही असा अंश नाही जो माझ्या शक्तीशिवाय पचू शकतो. परिशिष्ट भाव. पृथ्वीत प्रविष्ट होऊन संपूर्ण प्राण्यांना धारण करणे, चंद्रमा होऊन संपूर्ण वनस्पतींचे पोषण करणे, त्यानंतर त्यांना खाणाऱ्या प्राण्यांच्या शरीरात जठराग्नी होऊन खाल्लेल्या अन्नाला पचवणे,
इत्यादी संपूर्ण कार्य भगवंतांच्या शक्तीने होते, परंतु मानव ती कार्ये आपल्या द्वारा केली जाणारी मानून फुकटच अभिमान करतो. अहम करोमीति वृथाभिमानः. जसे बैलगाडीच्या खाली चालणारा कुत्रा समजतो की बैलगाडी मीच चालवत आहे. सर्व सृष्टीचे व्यापार आत्मशक्तीनेच चालतात. अणुरेणूमध्ये ही आत्मशक्तीच भरून राहिलेली आहे. पण असे असता सुद्धा अविवेकी अज्ञानी जीवाला या आत्म्याचा बोध होत नाही. विवेकी, योग्य, प्रयत्नशील, संयमी अशा भगवत भक्तांनाच या सर्व व्यापक अंतरात्म्याचा साक्षात्कार होतो. हे सांगून झाल्यावर सर्वांच्या अंतर्यामी मीच वास करतो याचा तत्वार्थ लक्षात आणून देण्यासाठी पुढील 12 ते 15 या श्लोकात त्याचे स्पष्टीकरण आलेले आहे. या अध्यायातील 6व्या श्लोकात परमेश्वराचे परमधाम कोणते हे सांगताना सर्व जगाला प्रकाशित करून प्राणशक्ती देणाऱ्या ज्या चंद्र सूर्यासारख्या महान आकाशस्थ ज्योती आणि भूतलावरील अग्नी यांना सुद्धा परमेश्वराचे परमधाम म्हणजेच ते परमेश्वराचे स्वरूप प्रकाशित करणे, प्रगट करून दाखवणे शक्य नाही. इतकेच नव्हे तर त्या प्रभावी प्रकाश ज्योतींच्या ठिकाणी आत्मज्योती प्रज्वलित होते तेव्हाच त्या ज्योतींना प्रकाश लाभतो. नाहीतर त्या ज्योतीही मायान्वित असल्यामुळे तेजोहीन जड प्रकृतीच्याच बनलेल्या आहेत. त्याचे तेज उद्दीपित, क्षीण आणि शेवटी नष्टही होते. शिल्लक राहते ते फक्त स्वयंभू आत्मतेजच होय. कारण ते त्रिगुणातीत मायेच्या पलीकडे स्वतः सिद्ध आणि अनादी आहे. हेच भगवंतांनी आपल्याला सांगितलेले आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. मी प्राण्यांच्या देहाचा आश्रय केलेला वैश्वानर म्हणजे जठराग्नी होऊन प्राण आणि अपान यांनी युक्त होऊन 4 प्रकारचे अन्न पचवतो. मी वैश्वानर म्हणजे मानवी देहातील अग्नी होऊन प्राणिनो देहमाश्रिता मानवाच्या देहाचा आश्रय घेतो. प्राणापान समायुक्त प्राण आणि अपान यांच्याशी सहसंबंधी होऊन पचामी अन्न मनुष्याने ग्रहण केले अन्न मी पचवतो. पच म्हणजे पचवणे, शिजवणे. चतुर्विधम हे 4 प्रकारचे आहे. अन्नाचे जे 4 प्रकार आपण ग्रहण करतो ते म्हणजे चर्व्य, चोष्य, लेह आणि पेय होत. अन्न ग्रहण करणे हे एक पवित्र कर्म आहे. वेदांतातून उद्भवणारा एक विचार असे सांगणार आहे की केवळ अहिक असे काहीही नाहीच. सर्वच वस्तू पदार्थ पवित्र आहेत. सर्व काही दैवीच आहे. आज याच्या विरुद्ध जे आहे ते आपण पाहतो आहोतच. निर्मळ असे काहीच नाही, पवित्र असे काहीही नाही. सर्व काही निरस आणि अहिक आहे. हा अलीकडील आधुनिक विचार आहे. तथापि येथील गीता विचार लोकांना भावेल. कारण सौर ऊर्जा ही आपल्या अन्नाच्या रूपात आणि आपल्या पाचक शक्तीच्या रूपात येते असे म्हणणे सत्य आहे. आणि स्वतः सौर ऊर्जा ही परमेश्वरापासूनच येते. म्हणून त्या दैवी ऊर्जेचे या सर्व रूपांमध्ये होणारे अवस्थांतरण येथे अन्नग्रहणाचे उदाहरण घेऊन अभिव्यक्त केलेले आहे. हे तत्व मानवी जीवनातील सर्व घडामोडींना लागू होणारे आहे. हे आपण समजून घ्यायला हवे. फक्त एकच ऊर्जा स्त्रोत आहे आणि तो आहे परमेश्वर स्वतः. सर्व काही त्याच्यातून येते आणि वनस्पती, फुले, फळे यांचे विकसन म्हणून ऋतू म्हणून व्यक्त होते. फळे, फुले बहरण्याचे वनस्पतींचे काही ठराविक ऋतू असतात. तेव्हा वेदांतांच्या भाषेत सांगायचे तर पार्थिव असे काही नाहीच. सर्व काही आध्यात्मिकच आहे. आपण हे जाणतो. हे आपल्या दृष्टीने चांगलेच आहे. ही भारतीय संकल्पना आहे. आपल्याकडे भारतात निराळा असा ऐहिकवाद नाही. ही उपनिषदांची फार मोठी आपल्याला शिकवण आहे. ब्रह्मैवेद अमृत हे संपूर्ण विश्व, व्यक्त विश्व म्हणजे ते अविनाशी ब्रह्मच आहे. एकदा का तुम्ही संपूर्ण विश्व हे ब्रह्मच आहे हे जाणले की मग सर्व वस्तू शुद्ध आणि पवित्र ठरतात. हा दृष्टिकोन असायला हवा की आपले जीवन निर्मळ, पवित्र कसे करायचे. आज आपण जीवनातील समग्र अर्थव्यवस्था, अर्थवत्ता, समग्र सौंदर्य, समग्र पवित्रता यांचा ऱ्हास बघत आहोत. पण आपल्याला तो परत आणायचा आहे. हा भाव प्रगट आणायचा आहे. आता त्यातला किंचित भाव का होईना आपण परत आणायला हवा. जीवनात काही एक पवित्र,
काहीतरी दिव्य असे विद्यमान आहेच. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. मी वैश्वानर होऊन सर्व प्राण्यांच्या देहात प्रविष्ट झालो आहे आणि प्राण आणि अपान यांनी युक्त होऊन मी चतुर्विध अन्नाचे पचन करतो. अहम अहम शब्दाने भगवान श्रीकृष्ण आपल्या सर्वव्यापी ईश्वरभावाचा निर्देश करून म्हणत आहेत की मी या स्थूल पार्थिव उपाधीत म्हणजेच प्राणीमात्रांच्या या अन्नमय कोशात या जड देहात वैश्वानर रूपाने प्रगट होऊन प्राणापानाच्या साह्याने प्राण्यांच्या जीवनधारणेसाठी योग्य ते अन्न पचवून हे स्थूलोपाधीच्या अंतर्गत असलेले जीवन चालवित असतो. येथे परमेश्वराचे वैश्वानर रूप हे काय आहे व प्राणापानांचा अर्थ आणि चतुर्विध अन्नाचे पाचन या सर्व गोष्टींचा स्थूल जीवनधारणेशी कोणत्या प्रकारचा संबंध आहे याचा आपण थोड्या विस्ताराने विचार करूयात. गीतेचे तत्वज्ञान किंवा गीतेत मांडलेल्या कल्पना या एकतर तत्व सिद्धांतांना व समग्र तत्वज्ञानात ग्रथित केलेल्या विचारांना सोडून नाहीयेत. त्या कदाचित संक्षिप्त असल्या तरी सुसूत्र आणि एकंदर जीवन विचारांशी सुसंगत अशाच आहेत. म्हणून येथे काही औपनिषदिक तत्वप्रणालीचा थोडा बहुत परिचय करून घेऊ. यच्च यावत सर्व सृष्टी ब्रह्ममय आहे आणि अतींद्रिय अशा महान परमशक्तीनेच व्यापलेली आहे. हा मूलभूत सिद्धांत लक्षात घेऊन मग सृष्टीच्या विस्ताराचे स्वरूप समजून घेणे हे क्रमबाह्य नाहीये, अवास्तव नाहीये. ब्रह्मांडांतर्गत सापेक्ष स्थूल सूक्ष्म भूर्भुवर आदी सप्त द्रव्यांचा विचार करता अत्यंत जड अशा भूद्रव्यात जेव्हा परमेश शक्तीचा प्राण प्रवाह शिरतो तेव्हा त्याचे कार्य कोणत्या स्वरूपाचे असते या संदर्भात या श्लोकात सांगितलेल्या विषयाचे महत्व आहे आणि ते रहस्य आपण समजून घेतले पाहिजे. 13व्या श्लोकातील गाम हा शब्द केवळ पृथ्वी ग्रह गोल वाचक न मानता भूद्रव्य या व्यापक अर्थी त्याचा येथे निर्देश केलेला असला पाहिजे. हे आपण मान्य केले तर मग शब्द लक्षणेने आपल्या पृथ्वी गोलासही लावायला आपण हरकत नाही. तेव्हा पृथ्वी हा आपल्या विचारांचे लक्ष ठेवल्यावर त्या पृथ्वीत जेव्हा परमेशाची प्राणशक्ती प्रवेश करते तेव्हा पृथ्वी कार्यप्रवण होऊन सृष्टी उत्पन्न करण्यास समर्थ होते. प्रथम पृथ्वी जलमय द्रवीभूत होती हे शास्त्रीय सत्य दृष्टीआड न करता त्या जलात प्रथम शैवालादिकांसारखी वनस्पती आणि मग त्यातील मत्स्य या संज्ञेला प्राप्त झालेली जीवसृष्टी आणि पुढे जलात आणि भूभागावर सुद्धा जगण्याचे सामर्थ्य ज्यांना प्राप्त झाले म्हणजेच तशा तऱ्हेची ज्यांची शरीर रचना व धारणा बनलेली आहे असे कूर्म या संज्ञेने संबंधित झालेले प्राणी जलातच उत्क्रांती तत्वाप्रमाणे निर्माण झाले. अशांनाच पुढील उत्क्रांतीसाठी स्थल निर्माण करून देण्याची आवश्यकता उत्पन्न झाल्यामुळे सृष्टी यंत्रणेतील नियमान्वयेच भूकंपादी उत्पातांच्या योगाने जलातील भूभाग कालपरत्वे वर आला आणि भूखंडाची व्याप्ती जसजशी अधिकाधिक वाढू लागली तसतशी येथील प्राणसृष्टीची उत्क्रांती होत होत ती सृष्टी आता मानवी प्राण्यांपर्यंत आलेली आहे. असा हा समुचित क्रम लक्षात घेतला की अशा या विविध नामरूपाच्या स्थूल सृष्टीत जी ईश शक्ती अंशभाग होऊन व्यक्तीमध्ये म्हणजेच प्रत्येक स्थूल घटकामध्ये वास करते त्या परमात्म शक्तीला वैश्वानर अशी संज्ञा वैदिक तत्वज्ञानाच्या परिभाषेमध्ये वापरलेली आहे आणि तिचाच या गीतेच्या प्रस्तुत श्लोकात नामनिर्देश केलेला आहे. पौराणिक कथेत उत्क्रांतीची हीच कल्पना रूपकाने म्हणजे अतिशय सार्थ लक्षणेने मांडलेली आहे. मत्स्य कूर्म वराह ही ती प्राथमिक 3 प्रतीके परमेश्वराचे अवतार म्हणून पुराणात वर्णिलेले आहेत. मत्स्य व कूर्म ही तर जलवासी प्राणी वर्गाची उत्क्रांती सांगण्याकरता आणि वराह अवताराची कल्पना पुढे मांडलेली आहे. या महान दैदिप्यमान वराहाने आपल्या अजस्त्र आणि बलिष्ठ द्रष्टांवरती पृथ्वीला धारण करून जलातून वर आणले आणि या कथेत जलवासी प्राणीसृष्टी निर्माण होण्यापूर्वी भूखंड वर येण्याची किंवा भूभाग विस्तीर्ण होण्याची आवश्यकता होतीच. ती भूमी सागरातून वर आल्यावर तेथे भूमीवरील दलदलीत कृमी कीटकांपासून
पुढे वराह प्रतीक रूपाने दिग्दर्शित झालेले चतुष्पाद प्राणी निर्माण झाले आणि अरण्यात वावरू लागले. ही वस्तुस्थिती सामान्य लोकांना बोध होण्याकरता काव्याच्या रूपात व्यासांनी प्रतिभेने पुराणात मांडली आहे. ज्योतिषशास्त्रान्वये भारतीय वैदिक धर्म पुराणांनी केलेल्या कालगणनेनुसार सध्याचा हा वराह कल्प भूतलावर अधिपत्य करत आहे असे सांगून पुढील नरसिंह म्हणजेच वन्य पशु सदृश मानव, नंतर वामन म्हणजे पिग्मी सारख्या वंशातील प्राथमिक अनुन्नत मानव आणि पुढे अत्यंत सुसंस्कृत अशा मानवाचे चित्र म्हणजे परशुराम, राम आणि पूर्णावतार श्रीकृष्ण अशा या आपल्या भूतलावरील प्राणी मात्रात वैश्वानर नावाने भगवत स्वरूपच प्रविष्ट झालेले आहे व ते मानव जीवाच्या या गुंतागुंतीच्या स्थूल देह यंत्रणेत पुष्कळच प्रभावीपणे आणि सुस्पष्टतया कार्य करताना आढळून येते. तत्वतः पाहता स्थूलोपाधित कार्य प्रवृत्त होणारी जाणीव शक्ती म्हणजेच तो वैश्वानर आहे. वैश्वानर म्हणजेच जीवात्मा. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातना. स्थूल देहधारी प्राण्यांतील जीवलोकातील जो सनातन जीवभूत परमेश्वरांश तोच हा वैश्वानर आहे. या वैश्वानरातच प्राणशक्ती अंतर्भूत आहेत. मुळात परमेश्वरातच असणारे जे अमर्त्य अक्षय असे त्याचे स्वरूप सामर्थ्य त्यालाच प्राण असे म्हणतात. आपल्या स्वयंभू प्राणशक्तीने सर्व विश्वात परमेश्वर ओतप्रोत व्यापून राहिलाय. तो प्राण हेच जीवित होय, नाहीतर प्रकृती घटित नामरूपात्मक आकार विशेष माईक विश्व हे जड आणि भासमय आहे. त्या जगात प्राणप्रवाह उपस्थित झाल्यानेच ते जड कार्यप्रवण होते. ती प्राणशक्ती आणि तीत अंतर्भूत असणारे बुद्धितत्व किंवा संवित शक्ती मिळून जे काही असते तेच आत्मा होय. आणि हा आत्मा वेगवेगळ्या स्वरूपात अभिव्यक्त झाला की त्याला जीवात्मा अशी संज्ञा दिली जाते. स्थूलोपाधीतील हाच जीवात्मा वैश्वानर नामाभिधानाने मानवाचे स्थूल शरीर आणि स्थूल जीवन चालवतो. हा वैश्वानर अग्नी शक्ती स्वरूप असल्याने तो मूलतः अव्यक्तच आहे, पण तो उष्णतेच्या रूपाने प्रगट झालेला दिसतो. शरीरात याचे केंद्र जठरात आहे. जठर हे एक अग्निकुंडच आहे म्हणा ना. त्या यज्ञकुंडात नेहमीच अन्नाची आहुती द्यावी लागते, म्हणजे जठराग्नी प्रदीप्त होतो व आपल्या दीप्तीने प्राणशक्तीला प्रवाहित करतो. चतुर्विध अन्न म्हणजेच भक्ष, भोज्य, लेह्य आणि चोष्य हे आहेत. हे परिपूर्ण अन्न पचवून त्याचा योग्य परिपाक करणे हे जठराग्नीचेच कार्य आहे. या अन्नपचन क्रियेमुळे शरीरात उष्णता उत्पन्न होऊन ते कार्यप्रवण राहते. अन्नावर जगणारा म्हणूनच या स्थूल मानवी देहाला अन्नमय कोश असे म्हणतात. या वैश्वानर जठराग्नीनेच क्षुधा उत्पन्न होते आणि या वैश्वानराच्याच प्रभावाने अन्नाचे योग्य तऱ्हेने पचन होऊन उत्पन्न झालेल्या अन्नरसाने सेंद्रिय शरीर पेशींची घटना विघटना रूप प्रक्रिया म्हणजे चयापचय क्रिया सुरू राहून शरीर धारणा होत असते. सप्तधातू. आता हे सप्तधातू रक्त, मज्जा, नसा, मांस, अस्थि, मेद आणि रेत हे असे आहेत. आता हे सप्तधातूमय आपले शरीर हे वैश्वानर अग्नीच्या तेजानेच उत्तेजित होऊन जिवंत राहते. या वैश्वानर रूप अग्नितेजाने शरीरात उष्णतेचे योग्य प्रमाण राहून शरीरेंद्रियांच्या सर्व क्रिया अधिकृतपणे चालू राहतात. अन्नपचनापासून तो रुधिराभिसरणाच्या द्वारा हृदयक्रिया चालू ठेवून फुफ्फुसांच्या साह्याने श्वसनक्रिया चालू ठेवण्यासाठी पर्यंतचे सर्व कार्य ही मानवी देहाची यंत्रणा निर्हेतुकपणे मागे काही प्रेरणा शक्ती नसताना स्नायूंच्या मदतीने कार्य करत असते असे शरीरशास्त्र म्हणते. पण हे म्हणणे आपल्याला पटत नाही. ही केवळ शब्दांची फेक वाटते. कार्यकारण संबंधाला जोडून दिलेले उत्तर असे अधांतरी लोंबकाळणारे असत नाही. कोणतेही कार्य चेतना शक्तीशिवाय होणे शक्य नसते. हे चेतना यंत्र उत्पन्न करते असे मान्य केले तरी ती चेतना व ते यंत्र कशाचे आहे हे कळलेच पाहिजे. कार्यान्विक यंत्र बनवायला आणि ते चालू करण्याला बुद्धी सामर्थ्य लागते. हे ज्ञानमय बुद्धितत्व म्हणजेच वैश्वानर रूप धारण करणाऱ्या परमेश्वराचेच स्वरूप आहे. हे बुद्धीचे कार्य सुरू होणे म्हणजेच चेतना होय.
ही चेतना प्रकृतीचा वापर करून नियतीने घडवलेल्या यंत्रणेला चालना देते व तिच्याकडून कार्य करून घेत असते. ही अध्यात्म तत्वातील विचार प्रणाली तर्कशुद्ध असून ती अनुभवावर आधारलेली असते आहे. हे असे नियमबद्ध अविरत चाललेले जगत कार्य हेच सर्वांचे जीवन आहे. प्रत्येक शरीरात प्रविष्ट झालेला अग्नी हे सौरशक्तीचेच तेज आहे. तो प्राणाच्या साह्याने शरीरातील व्यवहार सुरळीतपणे चालवतो. प्राणशक्ती ही परमेश्वराचेच सामर्थ्य असून ती सर्वतः पसरलेली असल्यामुळे कार्यपरत्वे तिचे विभाजन झाल्यासारखे वाटते, पण मूलतः ती एकच आहे. मानव शरीरामध्ये कार्योद्युक्त झालेला हा प्राण या शरीरातील कार्य पंचदहा होऊन पार पाडतो. एकाच प्राणशक्तीच्या कार्यपरत्वे विभागल्या जाणाऱ्या शाखांना प्राण, अपान, व्यान, उदान, समान अशी उचित नावे दिलेली आहेत. प्रस्तुत श्लोकात प्राण आणि अपान या दोहोंचाच उल्लेख करण्याचे कारण ग्रहण आणि उत्सर्जन या दोन क्रियांना अनुलक्षून केलेला दिसतो. अर्थात त्यात बाकीची प्राणांची 3 अंगे समाविष्ट आहेतच असे समजायचे. प्राण हे त्याचे मुख्य नामाभिधान आहे. हा प्राण सर्व वस्तुजातात पसरला आहे, मग त्याचे प्रमाण काहीही असो. प्राणवायू वातावरणात नसता तर मानवाच्या फुफ्फुसांना तो मिळाला नसता. हा प्राणवायू स्वादहीन, रंगहीन, गंधहीन वायू आहे. हा विशेषतः प्राणी जीवनाला व वनस्पती जीवनाला अत्यावश्यक आहे. फुफ्फुसात हाच हवेतील प्राणवायू ओढला जातो आणि हाच सर्व देहभर फिरवल्यानंतर पुन्हा कार्बन रूपाने बाहेर फेकला जातो. यालाच आपण श्वासोश्वास असे म्हणतो. या प्राणाचे मुख्य धर्म म्हणजे ज्वलन करणे, क्षुधा, तृष्णा, आकुंचन, प्रसरण, गमन, धावन आदी क्रिया चालू ठेवणे हे आहे. हा प्राणवायू मनुष्य आपल्या शरीरात श्वसन क्रियेने ओढून घेऊ लागला की तो शरीरात शिरताच त्याचे जे कार्य सुरू होते त्यावरून त्याला अपान हे नाव प्राप्त होते. हा प्राण फुफ्फुसांच्या द्वारा हृदय नाडीतून शरीरात अधोगामी होतो आणि त्या आत येणाऱ्या श्वासाला अपान म्हणतात. गुद प्रदेशी त्याचे केंद्र मानले जाते. आता हे ज्ञानेश्वरीमध्ये मग अपानादिकांचे मुखी प्राणद्रव्य देखी, हेच दासबोधामध्ये ह्याचं वर्णन कंठी उदान गुदी अपान असे केले आहे. सर्व शरीर व्यापून राहणारा वायू तो व्यान आहे. हा वायू जेव्हा सर्व शरीरभर फिरू लागतो तेव्हा त्याला व्यान ही संज्ञा दिली जाते. उदान नामाभिधानाने ओळखल्या जाणाऱ्या वायूचे मुख्य स्थान कंठ मानले जाते. या कंठातूनच तो मस्तकात चढतो. मृत्यू समयी ऊर्ध्व लागणे, दम लागणे, श्वास कोंडणे इत्यादी क्रिया या उदान वायूच्याच आहेत. समान वायूचे केंद्रस्थान नाभी मानले जाते. हा वायू सर्व शरीरात अन्नरसाचा प्रसार करणारा आहे. एकंदरीत या पंचप्राणांची कार्ये प्राण आणि अपान या नावाने संबोधलेल्या मुख्य प्राणांकडूनच केली जात असल्यामुळे त्याचा विस्तार न करता संक्षिप्तपणे प्राण आणि अपान एवढ्याच 2 नावाचा उल्लेख केलेला आहे. या प्राणांचा सखोल अभ्यास आपण पुढे घेऊच. या मुख्य प्राणांचे आणखी उपप्राण आहेत. त्यांचा उद्गार म्हणजे ढेकर उत्पन्न करणारा तो नाग, डोळ्यांची उकटझाप ज्याच्या योगे होते तो कूर्म, ज्याच्या योगे शिंक येते तो कृकल, जांभईचे कार्य करणारा तो देवदत्त आणि सर्व शरीरातील नसानसात राहून शरीर पुष्ट करणारा आणि शवात राहून त्यास फुगवणारा जो वायू तो धनंजय अशी याची नावे आढळून येतात. काही झाले तरी प्राण हा एकच आहे. ज्याप्रमाणे एकाच विद्युत शक्तीचे गती, उष्णता, प्रकाश इत्यादी व्यापार असतात त्याप्रमाणेच ही प्राणशक्तीच कार्यानुरोधाने शरीरात वेगवेगळे प्रवाह निर्माण करून शरीर धारणा करत असते. आणि चंद्र, सूर्य व प्राणशक्ती यांच्या साह्याने वैश्वानर अग्नी नामक जीवात्मा आपले जीवन जगत असतो. पण हा वैश्वानर सुद्धा परमेश्वराचाच अंश असून तो या प्रत्येक जीवमात्रात प्रविष्ट झालाय आणि मानवी शरीरात त्याची स्पष्ट अभिव्यक्ती दिसून येते. हे सांगण्याचा या श्लोकाचा विषय आहे. हाच वैश्वानर प्राणाच्या साह्याने अन्न खाली घेऊन जाणे, ते पोटात साठवून त्याचे योग्य तऱ्हेने पचन करणे आणि अन्नरस, अस्थी, मांस, मज्जादी सर्व विभागांना वाटून देणे
व नको असलेले द्रव्य मल, मूत्र, घाम इत्यादी मार्गांनी बाहेर काढून देणे वगैरे कार्य पार पाडत असतो. हा वैश्वानर सौरशक्तीपासूनच प्रत्येक व्यक्तीला प्राप्त होतो. वनस्पतीत तो सोमरूपाने रसात्मक बनून त्यांना पुष्ट करतो, तर जठराग्नीचे स्वरूप घेऊन तो प्राणी मात्रांचे पोषण आणि संवर्धन करतो. तात्पर्य, प्राण अन्न ग्रहण करून त्याचा परिपाक करतो व सर्व शरीराला पोचतो, असे तर अनुपयुक्त त्याज्य पदार्थ बाहेर फेकून देण्याचे कार्य हा अपान करीत असतो. पण काही झाले तरी वैश्वानर अग्नीच्या सानिध्यानेच प्राणशक्तीकडून घडणारी ही कार्य पूर्ण होत असतात. वैश्वानर अग्नी हा भोक्ता आणि खाण्याचे अन्न हे सोमरस आहे. म्हणजे सर्व काही मीच आहे. भगवंतांनी केवळ प्राण आणि अपानच नव्हे तर पंचप्राणांच्या रूपाने आपल्या देहाची क्रिया चालू ठेवलेली आहे. मग ती स्थितिशीलता असो, गतिशीलता असो किंवा प्रकाशशीलता असो. आपल्याला ज्ञात आहे की व्यान, उदान, समान, प्राण आणि अपान असे पंचप्राण आपल्या देहामध्ये आहेत. ते कसे कार्य करतात तर व्यान नावाचा प्राणी आहे ना, तो आपल्या सगळ्या देहामध्ये असतो. म्हणजे जेवढ्या नाड्या शरीरामध्ये आहेत त्यांचे चलनवलन म्हणजेच रक्ताभिसरण व्यवस्थित चालू ठेवणे, त्या नाड्यांचे कार्य प्रवर्तित ठेवणे हे कार्य व्यानाचे आहे. हा व्यान देहामधला अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणूनच भगवंत सांगतात की व्यान रूपाने मी देहात राहिलेलो आहे. व्यानाला आपल्या देहामध्ये अतिशय महत्व आहे. नाड्या किती आहेत ते आपल्याकडे सांगितले आहे. 16,108 नाड्या आपल्या शरीरात आहेत हे आयुर्वेदाने सिद्ध करून दाखवले. चारी वेदांच्या एकत्रित ऋचा 16,108च आहेत आणि भगवंतांच्या पत्नी 16,108 आहेत असे आपण म्हणतो. पण त्यात हा खरा सत्वार्थ आहे. नरकासुराच्या कैदेतून सोडवल्या आणि सर्वांशी विवाह केला हा कदाचित वाच्यार्थ आहे. पण त्याचा खरा रूपकार्थ किंवा लक्षणार्थ काय असेल तर मानवी देहामध्ये 16,108 नाड्या आहेत. त्या भगवंतांनीच निर्माण केल्या आणि व्यानाचा आश्रय करून त्या सगळ्या राहतात. नाड्यांमुळे शरीराचे प्रसरण आणि आकुंचन होते. व्यानाचे ते प्रधान कार्य आहे. उदान, पुढे दुसरा जो वायू आहे तो उदान आहे. उदानाचे स्थान कंठामध्ये आहे. म्हणजे तृष्णा आणि भूक निर्माण करण्याची आणि त्यांचे सांत्वन करण्याचे काम कोणाकडे असेल तर ते उदानाकडे आहे. उदान वायूच अन्नाचा घट्ट भाग आणि जलभाग वेगळा करतो. समान, तर समानाचे काम नाभीमध्ये आहे असे शास्त्रांनी सांगितले. आणि त्याची प्रक्रिया काय आहे तर सांध्यांवर प्रभुत्व समानाने ठेवलेले असते. ज्यावेळी समान हा विषम होतो त्यावेळी आपली सगळी इंद्रिये सक्षम राहत नाहीत. सगळ्या देहाच्या हालचाली चांगल्या हव्याशा वाटत असतील तर समानावर आपल्याला प्रभुत्व प्रस्थापित करता आले पाहिजे. म्हणजे अर्थात ते परमेश्वरच करत असतो. शिवाय अन्नाचा सर्व रस सर्वागत पोचवितो तो समानच. प्राण हा हृदयस्थ आहे असे म्हटलेले आहे. हृदयामध्ये तो आहे आणि श्वासोश्वासाची क्रिया सामान्यतः तो चालू ठेवतो. हृदयाकडे येणारे सगळे रक्त पुरवठ्याचे कार्य या प्राणामुळेच होते. आणि श्वासोश्वासावर गती आणि त्या गतीवर नियंत्रण ठेवणे हे काम कोण ठेवत असेल तर हा प्राण ठेवतो. शास्त्रकारांनी दाखवून दिले आहे की दिवसाच्या 24 तासात 21,600 वेळेला आपण श्वास उच्छ्वास करतो. हे शास्त्राने मोजलेले आहेत. आणि सामान्यतः श्वासोश्वास एका मिनिटात 15 वेळेला होतो. यापेक्षा कमी होणे चांगले नाही आणि जास्त होणेही चांगले नाही. तर तो जास्त झाला तर प्राण हा वायू शरीर योग्य पद्धतीने तोडू शकत नाही असा याचा अर्थ आहे. म्हणजेच आपला श्वासोश्वास जो चालू ठेवतो आहे, जो नियमबद्ध आहे, तो आपल्या परमेश्वरांनीच आपला हा ठेवलेला आहे. अपान, शेवटचा वायू अपान हा नावाप्रमाणे आहे. मलमूत्रांचे विसर्जन त्याच्या सामर्थ्यानेच होत असते. यांच्याशिवाय 5 उपप्राण आपल्या शरीरात आहेत. 5 उपप्राण सांगितले आहेत. त्याच्यामध्ये एक आहे तो नाग, दुसरा कूर्म, तिसरा कृकल, चौथा देवदत्त आणि 5वा धनंजय असे 5 उपप्राण भगवंतांनी आपल्याला सांगितलेत.
ते कसे आहेत याचे वर्णनही आले आहेत. आपल्याला जी जांभई येते ना ती नाग प्राणामुळे येते. डोळ्यांची उघडझाप कुर्मामुळे होते. जबडा उघडणे मिटणे, शिंक देणे अशा सारख्या ज्या विषय क्रिया त्या क्रमशः कृकल आणि देवदत्तामुळे होतात. आणि शेवटचा जो धनंजय म्हणून प्राण आहे ना तो देह पडला की चैतन्यत्व निघून गेले तरी अंश रूपाने देहात राहतो. याचे कारण असे आहे की देह जास्त वेळ तसाच राहिला तर तो फुटतो पहा. त्याचे कारण अंश रूपाने धनंजय हा प्राण त्याच्यात राहिलेला असतो. असे आपले दशप्राण आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या देहाचे सर्व कार्य व्यवस्थित चाललेले आहे. आता आपण तिरुपती बालाजीला गोविंदा 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 असं म्हणतात. याचं एक थोडस बघूयात. गोविंद गोविंद म्हणजे सर्व इंद्रियांचे जो रक्षण करतो तो गोविंद. गायी पाळणारा तो गोविंद. सर्व इंद्रियांवर सामर्थ्य असते याचे, म्हणून अन्न पचनासाठी भोजन करताना गोविंद असे नाम घ्यावे. गोचा उच्चार करताना प्राण वर आणि विंदचा उच्चार करताना अपान म्हणजेच खाली, म्हणजेच प्राण आणि अपान असे एक वर्तुळ पूर्ण होते. गो म्हणताना प्राण आणि विंद म्हणताना अपान असे हे गोविंद म्हणताना प्राण आणि अपान यांचं वर्तुळ पूर्ण होतं. म्हणूनच बालाजीला गोविंद हे नाव अगस्त्य ऋषींमुळे मिळाले आहे. पचाम्यन्नम चतुर्विधम हा त्याचा अर्थ आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. हा श्लोक म्हणल्याशिवाय जेवायला परवानगी नाही. पचाम्यन्नम चतुर्विधम. त्याच वेळेला आपल्याला कळतं पचन शक्ती ज्याला म्हणतात त्याला तोच जबाबदार आहे. ईश्वरच जबाबदार आहे. जे काही अन्न पचतं ते त्याच्यामुळे पचतं, म्हणून पचन शक्ती सुद्धा त्याचीच आहे. वैश्वानर आहे तो तोच आहे, म्हणून पचनशक्ती क्षीण झाली, काही कारणाने शरीर पडायची वेळ आली तरी उपजे ते नाशे ह्या न्यायाने ते पडणार आहेच. म्हणजे चांगलं असलं तरी तोच, संपत आलं तरी तोच. समजावून घ्यायला गेलं तर कोणत्याही परिस्थितीत त्याच्यापासून सुटका नाहीच. कोणत्याही परिस्थितीत त्याच्यापासून सुटका जर नसेल तर त्याला स्वतंत्र कोणी शोधण्याची काय गरज आहे? वेगळ्या पद्धतीने ह्याला कोणी शोधण्याची गरज आहे का? त्याला वेगळ्या पद्धतीने शोधण्याची गरज नाही. काहीही समोर आलं तरी तो तोच आहे. आता हे आपण थोडस विस्ताराने बघूयात की मी नाही तूच. इथे भाऊसाहेब केतकर म्हणजे जे गोंदवल्याचे महाराजांचे अनुग्रहित होते, गोंदवलेकर महाराजांचे अनुग्रहित होते, त्यांचं जीवन अभ्यासण्या आणि अभ्यासण्यासारखं आणि अनुकरणात आणण्यासारखे आहे. भाऊसाहेबांच्या मुलाला तात्याला गोखल्यांची मुलगी सांगून आली. तेव्हा भाऊसाहेब म्हणले की तुम्ही महाराजांना दाखवा, त्यांची पसंती असेल तर आम्हालाही मुलगी पसंत असेल. झाले. महाराजांनी होकार दिला. गोखले सांगलीहून सर्व लग्नाची तयारी करून आले. गोंदवल्याला लग्न होते. लग्नाच्या दिवशी सकाळी जेवणे उरकली आणि महाराज झोपायला म्हणून त्यांच्या खोलीत गेले. दार लावलेले होते. गोरज मुहूर्त होता. मुलगी गौरीहार पुजायला बसली. संध्याकाळी गोखले आले आणि भाऊसाहेबांना व म्हणाले की अहो अजून तुमची काहीच हालचाल नाही, मुहूर्त तर जवळ आला आहे. भाऊसाहेब म्हणले आमचे सर्व कार्य महाराजांच्या सांगण्यानुसार असते, ते उठल्याशिवाय लग्न काही लागणार नाही. इकडे गौरीहार पुजायला बसलेली मुलगी झोपून गेली. महाराज रात्री 11 वाजता खोली बाहेर आले आणि म्हणाले भाऊसाहेब अहो लग्न आहे ना आपल्याकडे, तयारी काहीच नाही, तयारी काहीच झाली नाही, चला भराभरा तयारीला लागा. महाराजांनी बत्ताशा घोडा सजवायला सांगितला आणि स्वतः लगाम हातात धरला आणि रात्री मिरवणूक निघाली. लग्न लागले. गोखल्यांच्या गुरुजींनी लग्न लावण्याची वेळ बघितली तर तो अमृत म्हणजेच उत्तम मुहूर्त होता. ही भाऊसाहेबांची श्रद्धा. महाराजांना तव्यावरचे पिठले आवडायचे तर भाऊसाहेबही तव्यावरचे पिठले रोज खायचे. महाराजांना आवडणाऱ्या गोष्टी ते करायचे. महाराजांच्या आवडीचा जप म्हणजेच रामनाम आणि दुसरे अन्नदान. महाराजांना नैवेद्य दाखवल्याशिवाय भाऊसाहेब कधीच जेवले नाहीत. अशी एक ना अनेक उदाहरणे. ते महाराजमयच झाले होते. मी इथे आहे तो महाराजांपाशीच आहे आणि जाणारे तो महाराजांपाशीच जाणार आहे, ही त्यांची दृढ श्रद्धा होती. म्हणजे मी नाहीच, तूच आहेस, जे काही करणार आहेस
सर्व करता करविता हा परमेश्वरच आहे, महाराज आहेत करता करविता, असे त्यांची दृढ श्रद्धा होती. आनंद सागर, ब्रह्मानंद बुवा आणि भाऊसाहेब माझे हृदय आहेत, असे महाराज नेहमी म्हणायचे. ते उगच नाही. असं आपण आपलं जीवन भगवंतमय करून घ्यायला पाहिजे. संपूर्ण शरीरभर रस मी प्रवाहित करतो. सप्त धातूंपैकी रस एक धातू आहे आणि खाल्लेल्या घन अन्नाचे रसात रूपांतर करण्याचे काम मीच करतो. वैश्वानर होऊन त्यात मीच प्रविष्ट होतो. अन्नाची पचनक्रिया अग्निरूपाने करतो. वैश्वानर तिथे राहून प्राण अपानाशी संयुक्त होतो. हा श्लोक अतिशय मार्मिक आहे. यातून आम्ही काय शिकायचंय तर जेवढे म्हणून अन्न आहे ती जबाबदारी सोमाची. अन्न म्हणजे सोम. या सोमरसातील रस म्हणजे मी आहे. हे जो विसरत नाही त्याला अन्न दोषाचा लेप लागत नाही. आता आपल्याला कळले असेल, मीराबाई ही भगवंतच सर्व विश्वात व्यापून आहे असं बघत होती. माझ्या देहात तोच आहे. वैश्वानर होऊन तोच अन्न पचवण्याचे काम करत आहे. मी म्हणून ती कधी शिल्लकच राहिली नाही. भगवंत सर्व काही आहे आणि रोज नव्हे तर दिवस रात्र ती हाच अनुभव घेत होती. आणि म्हणूनच मीराबाईने विषाचा पेला कसा पचवला ते आपल्याला कळतं. तिला ठाऊक होते विष पचवणारी मी कोण. विष पिणारे आणि पचवणारे साक्षात भगवान आहेत, तिचा दृढ विश्वास होता. केवढी श्रद्धा होती मीराबाईंची. त्यामुळे ते विष तिला बाधले नाही. म्हणूनच रामदास स्वामी म्हणतात, अहो ज्या नरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधीचे सर्व काही. आपल्याला सर्व बाधते कारण आपला भगवंतावर विश्वास नाही. ज्याच्या भगवंतावर विश्वास नाही त्याला अन्नच काय सर्वच बाधते. भगवंत प्रत्यक्ष सांगतायत, अहं वैश्वानरो भूत्वा. पशूंना आणि प्राण्यांना अजिबात अहंकार नसतो. तसेच जीवनमुक्तांना पण अहंकार नसतो. प्राणी कुठलेही पाणी पितात पण त्यांना कसलीच बाधा होत नाही. आमचे सर्व व्यवहार अहंकारावर चालतात, त्यामुळे आपल्याला सगळी बाधा होते. पण संत सगळीकडे त्यालाच म्हणजेच भगवंतालाच बघतात. परमार्थाच्या अनेक व्याख्या अनेक जण सांगतात. अखेर आशय एकच असतो, परमार्थी होणे म्हणजे व्यापक बनणे. अशी ही एक व्याख्या प्रवचनकार सांगतात. व्याख्या उचितच आहे, कारण संतांचे साहित्य वाचत असताना त्याचा व्यापकपणाचा ठसा आपल्या चित्तावर उमटतो. कोणी हे विश्वचे माझे घर म्हणतो, तर कोणी स्वदेशो भुवनत्रयम अशी भाषा बोलतो. तुकाराम महाराज तुका आकाशा एवढ्या असे सांगून जातात. सगळे वेदांत ग्रंथ क्षुद्रपणात किंवा संकुचितपणात सुख नाही, ते सर्वव्यापी आत्मतत्व सुखाचे निधान आहे. ही गोष्ट पुन्हा पुन्हा कंठरवाने सांगतात. परमार्थाच्या दृष्टीने अल्पपणा किंवा संकुचितपणा म्हणजे मी देह आहे, देहासंबंधी तेवढेच माझे आहे, इंद्रिय सुखात सुख आहे अशी मनोधारणा ठेवणे. तरी देह हाची आत्मा ऐसिया जो मनोधर्मा वळघोन या कर्मा आरंभू करी, असे अज्ञान लक्षण ज्ञानदेवांनी सांगितले आहे. अशा प्रकारे अपपर भागाने व्यवहार होऊ लागला की संकुचित मीच्या अभिनिवेशाने विकार बळावतात आणि संघर्ष सुरू होतात आणि सगळी द्वंद्वे देहबुद्धीतूनच निर्माण होतात आणि माणसाला जन्मभर शांतता मिळून देत नाहीत. म्हणून मी देह आहे हा संकुचित विचार मुळात गेला की मी आणि माझे या साऱ्या भिंती आपोआप नष्ट होतात आणि जीवनाला एक व्यापकपणा लाभतो. गीतेच्या 9व्या अध्याय अखेर आणि 18व्या अध्यायात उपदेश करण्याआधी भगवंतांनी अर्जुनाला व्यापक होण्याचेच सांगितले आहे. भगवंत सर्वव्यापी आहे म्हणजे अर्जुनाला सांगितले आहे, म्हणजे आपल्याला सांगितले आहे की तुम्ही व्यापक व्हा. भगवंत सर्वव्यापी आहे. त्याला प्रथम स्वतःत आणि नंतर चराचरात पाहण्याची आध्यात्मिक दृष्टी लाभली की सारा संकुचितपणा गळून पडतो. भगवंताप्रमाणे व्यापक व्हायचे आणि त्याच्यात समरसून जायचे तर सोपा आणि सारभूत मार्ग आहे. घटपटादी चर्चा, विवर्त, अध्यास, माया इत्यादी बौद्धिक कसरत
योग योगादी प्रक्रिया आणि कर्मकांड या कशाच्याही गुंत्यात न सापडता 4 गोष्टी कराव्यास भगवंत आपल्याला सांगतात. मन्मना भव, मद्भक्त भव, मद्याजी भव आणि मा नमस्कारू. भगवंताशी ऐक्य साधण्यासाठी एवढे करणे अगदी पुरेसे आहे. असे कृष्ण सखा अर्जुनाला कृष्णानेच ठाम आणि प्रतिज्ञापूर्वक आश्वासन दिले आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात सांगायचे तर, तू म्हणत हे मीच करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. माझ्या अनुसंधाने देख, संकल्पू जाळणे निश्चेख, मद्याजी चोख याची नाव. एवढे केले की मी माझे गळून पडेल. त्याबरोबर अर्थातच स्वार्थ आणि विकार यांचाही लोप होईल. सर्वत्र भगवंतच पाहणारे आणि भगवंतांचेच काम करणारे एक मधुर नम्र जीवन उभे राहील. विकारवशतेला त्या जीवनात थाराच उरणार नाही. आज बंदिस्तपणाचा अभिशाप आपल्या जीवनाला लाभला आहे. मी, माझी पत्नी, माझी 2 मुले यांच्या पलीकडे माझे जग सहसा नसतेच. या संसारात सुखानुभूती अशक्य आहे. संसारी सुख जाहले, ऐसे देखिले ना ऐकिले, असे श्री समर्थ म्हणजेच रामदास स्वामी आपल्याला वारंवार सांगतात. आनंदाचे एकमेव स्थान भगवंतच आहेत आणि भगवंत कधी संकुचित असू शकत नाहीत. तो वैश्वात्मक असा परमेश्वर आहे. विश्वाला आत बाहेर व्यापून असतो. भगवंताला विसरून सुखाची अपेक्षा करू नये. या एकाच गोष्टीमुळे कर्माच्या गुणवत्तेत फार मोठे अंतर पडते. कर्माचा कर्मबोध मीपणा आहे तोवर होऊ शकत नाही. जोपर्यंत मीपणा आहे तोपर्यंत आपल्याला सुख, शांती, समाधान लाभत नाही. परी हे मिया केले की हे माझेनी सिद्ध गेले, ऐसे नाही ठेविले वासने माझी. आणि हेच संत स्वतः हे जगतात याप्रमाणे. आणि म्हणूनच अहो सर्व तोच आहे, त्याचे शिवाय वेगळे काही नाहीच. खाणाराही म्हणजे भोगता तोच, जे खायचे ते भोज्य देखील तोच. दोघांचे ऐक्य झाल्यावर भोजन क्रिया असत नाही, असा छान वेदांत विचार केला तर ते उत्कृष्ट साधना होते. यावरून जनाबाईचा एक अभंग आठवला. जनाबाईचा फार सुंदर अभंग आहे. त्यात त्यांना एकाने विचारले, तुम्ही काय खाता? त्यावर जनाबाई म्हणतात, देव खाते देव पिते, देवावरी निजते, देव देते देव घेते, देवा संगे व्यवहारिते, देव येथे देव तेथे, देवाविण नाही रीते. जनी म्हणे पाही पाही, भरुनी उरला अंतर्बाही. काय भगवंतावर निष्ठा आहे हो. अशी आपण ठेवली तर आपणही भगवंतमयच होऊन जाऊ आणि सर्व व्यापक त्या भगवंताला आपण सगळीकडे पाहू शकू. श्रुती माऊली देखील तेच सांगते. दशांगुले उरला. संतांचे सतत भगवंताशीच अनुसंधान असते. त्यांना त्याच्याशिवाय काही दिसत नाही. म्हणूनच असे अभंग त्यांना स्फुरतात. तुकाराम महाराज, नामदेव, एकनाथ महाराज ही त्यांची उदाहरणे आहेत. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, तसेच दळिता कांडिता तुझं गाई न अनंता, असे संतांचे कितीतरी अभंग आपल्याला मार्गदर्शक आहेत. हे अभंग वाचून असं वाटतं की सर्व संतांनी या श्लोकाचा अनुभव घेतला आहे. आपणही संतांच्या मार्गाने जावे, कारण संतांचे अनुभव साधकांसाठी साधना होते. आपले जीवनच त्यामुळे आनंदमय, सुखमय, सुखरूप, काकांच्या भाषेत सुखरूप होईल. हा एवढा साधा, ही अगदीच एवढी साधी गोष्ट आहे. संतांचे सांगाती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. आपल्या सगळ्यांना असा श्रीपती आकळावा ही काकांचरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. नमस्कार चैवंताई, सुंदर विषय मांडला आणि प्राणाचं शास्त्रोक्त असं संपूर्ण आपण विवेचन केलेलं आहे. आपल्याला नमस्कार करते. रामकृष्ण. रामकृष्ण हरी काकू. खूप छान विवेचन. फार सुंदर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.